आणि यानंतर आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येते। तर 14व्या मजल्यावरून दिशा थेट इमारतीच्या संरक्षक भिंती बाहेर पडली होती। खाली पडल्यानंतर समोरच उभ्या असणाऱ्या गाडीतील तरुणांनी तिला पाहिलं। वॉचमनसह तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबांना सुद्धा तिला जखमी अवस्थेत पाहिलं होतं। कारमधील 2 तरुणांनीच दिशा खाली पडल्याचं पोलिसांना कळवलं। दरम्यान दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरीरावर कपडे होते। कारमधील 2 तरुण, वॉचमन आणि तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबियांनी हा जबाब दिला। क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याच्या आधी पोलिसांनी 100 ते 150 जबाब नोंदवले होते। तपासानंतर मालवणी पोलिसांनी 8 महिन्यांनी हे रिपोर्ट एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला, जो मंजूर झालेला होता। मात्र एसआयटी स्थापन झाल्यानं सध्या नव्यानं तपास सुरू आहे आणि जो अद्याप सुद्धा प्रलंबित आहे। मात्र या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, काय अधिकची माहिती या प्रकरणात? मोहिनी, दिशा सालियन प्रकरणामध्ये आतापर्यंत मागच्या 5 वर्षांमध्ये वेगवेगळे आरोप करण्यात आलेले आहेत आणि ही आत्महत्या नसून हत्याच आहे असा एक सातत्याने आरोप जो आहे तो सालियन कुटुंबियांकडून आणि आता त्यांचे वकील निलेश ओझा यांच्यामार्फत केला जातो। ती हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा प्रलंबित आहे। मात्र त्यावेळेला सुरुवातीचा मालवणी पोलिसांचा नेमका तपास काय होता आणि कुठल्या तपासाच्या आधारावरती मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरुवातीला मालवणी पोलिसांनी जवळपास 100 ते 150 जणांचे जबाब नोंदवलेले होते आणि त्याच्यामध्ये काही साक्षीदारांचे सुद्धा जबाब होते जे प्रत्यक्षात त्या घटनास्थळी उपस्थित होते। जेव्हा दिशानं 14व्या मजल्यावरून उडी मारली तेव्हा ती त्या इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या पलीकडे जाऊन फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या एका कारच्या समोर पडलेली होती आणि त्यावेळेला त्या कारमध्ये 2 ते 3 तरुण उपस्थित होते। त्यांनी हा आवाज ऐकून तेव्हा बाहेर पाहिलेलं होतं। तेव्हा दिशा जखमी अवस्थेमध्ये फुटपाथच्या बाजूला पडलेली होती। तेव्हा वॉचमन सुद्धा धावत आलेला होता आणि याच इमारतीतल्या 3ऱ्या मजल्यावरती एक मराठी कुटुंब जे होतं ते देखील बाहेर आलेलं होतं। त्यांना दिशा जी आहे ती जखमी अवस्थेमध्ये तिथे आढळलेली होती। तेव्हा तिच्या शरीरावरती पूर्ण कपडे होते आणि त्यानंतर दिशाचे जे काही मित्र होते जे 14व्या मजल्यावरती पार्टीमध्ये सहभागी होते ते खाली धावत आले आणि त्यांनी पहिल्यांदा दिशाला एका नर्सिंग होममध्ये उपचारासाठी नेलेलं होतं। मात्र तिथे तिला उपचारासाठी घेण्यात आलेलं नाही। त्यानंतर ह्या सगळ्या मित्रांनी तुंगा हॉस्पिटल जे आहे तिथे सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या सुद्धा हॉस्पिटलला उपचार करण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेला शताब्दी रुग्णालयामध्ये नेण्यात आल्यानंतर दिशाचा तिथे नेण्यापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं होतं आणि त्यानंतर जवळपास 3 दिवसानंतर हा पोस्टमॉर्टम करण्यात आलेला होता। हा सगळा घटनाक्रम जो आहे तो मालवणी पोलिसांचा आहे आणि प्रत्येकाच्या जबाबामधून हे काही साक्षीदार जे आहेत जे महत्त्वाचे होते, आय विटनेस आहेत, जे दिशाच्या मृत्यूच्या वेळेला घटनास्थळी होते ते पोलिसांच्या रेकॉर्डवरती आहेत, त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहेत आणि त्याच आधारावरती सगळ्या शक्यता तपासून सगळे सीसीटीव्ही फुटेज, कारण 4 जूनला जेव्हा दिशा मालाडच्या त्या जनकल्याण नगरच्या फ्लॅटवरती राहायला गेली होती रोहन रॉय सोबत, तेव्हापासून पुढच्या 4 दिवसांचं फुटेज हे अगदी बारकाईनं पोलिसांनी तपासलेलं होतं आणि कुठल्याही संशयास्पद हालचाली किंवा तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा तिथे वावर जो आहे तो सुद्धा आढळलेला नव्हता। त्यामुळे या प्रकरणामध्ये सातत्यानं जे काही आरोप राजकीय नेत्यांवरती, आदित्य ठाकरे आणि इतरांवरती केले जात आहेत तसं कुठल्याही फाइंडिंग जे आहे त्या मालवणी पोलिसांच्या तपासादरम्यान आलेल्या नव्हत्या। मालवणी पोलिसांनी या सगळ्या आधारे जो क्लोजर रिपोर्ट तयार केला तो दिशाचं जे काही आर्थिक विवंचना होती, शिवाय तिथे जे काही महत्त्वाचे 2 प्रोजेक्ट होते ज्यामध्ये दिशा पटाणी, मिलिंद सोमन यासारख्या प्रोजेक्टचा सुद्धा सहभाग होता, ज्या कंपनीसाठी ते काम करत होते, त्यामध्ये आलेलं अपयश आणि वडिलांच्या अफेअरबद्दलची जी काही चर्चा होती किंवा त्यांना सातत्याने जे काही पैसे द्यावे लागत होते त्या सगळ्या गोष्टीमुळं डिप्रेशनमध्ये दिशा गेलेली होती आणि हे सगळं तिच्या मित्रमैत्रिणींना आधीपासून सांगून ठेवलेलं होतं। हे सगळं त्या दिवशीच्या घटनाक्रमानंतर जो काही जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहेत त्या आधारावर हा क्लोजर रिपोर्ट आहे। मात्र हा क्लोजर रिपोर्ट एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना अप्रूव्ह केल्यानंतर सुद्धा ज्यांना दंडाधिकाऱ्यांचा दर्जा असतो त्यानंतर पुन्हा एकदा महायुती सरकारनं एसआयटीची घोषणा केली आणि त्यानंतर पुन्हा या प्रकरणामध्ये एसआयटीकडून तपास सुरू आहे। मात्र 1.5 वर्षाच्या एसआयटीच्या तपासात सुद्धा फार काही वेगळे अपडेट्स किंवा वेगळ्या कुठल्या अँगल जे आहेत ते समोर आलेले नाहीये। त्यामुळे मालवणी पोलिसांचा पहिलाचा क्लोजर रिपोर्ट जो आहे त्याच शक्यता आणि त्याच गोष्टी ज्या आहेत त्या आत्ताच्या एसआयटीच्या सुद्धा तपासामध्ये समोर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये येत्या काळात पुढे काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता जे आरोप मागच्या 5 वर्षांमध्ये सातत्यानं होत आलेले आहेत त्या आधारे हायकोर्टात असणाऱ्या प्रलंबित याचिकेदरम्यान काय होतं आणि सालियानचे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान आणि त्यांचे वकील निलेश ओझा हे जे आरोप करतात त्या आरोपांचं पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।